चला सर्वांना विनंती आहे की आपण आता मैदानाच्या बाहेर जायचं आहे। दोन संघ समोरासमोर खेळताना दिसतील। एका बाजूला तुषार मोरे, एका बाजूला मयूर घरत, प्रणय घरत यांचं देखील आपण पाहू शकतात। आपली नवली या संघाकडून मात्र खेळताना जरूर दिसतील आणि 40+ विभागातील देखील सामने आजच्या दिवसात आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे। चला वेळेची दिरंगाई न करता मॅचला सुरुवात करायची आहे। आमचे दोन ऑफिशियल्स पंच चला आमच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण चला मैदानाच्या बाहेर या आणि मॅचला आपल्याला सुरुवात करायची आहे। कारण की आपण आता जितका उशीर करू तितकाच आपल्याला रात्री उशीर होणार आहे। त्यामुळे सर्व खेळाडूंना, संघ मालकांना, कर्णधारांना विनंती आहे, सहकार्याची अपेक्षा ही असेल। आणि आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आपल्याला रिझवण्यासाठी आमचे साथी समालोचक म्हणून जॉईन झालेत वसईचा गोड आवाज आडणे गावचा मिस्टर प्रमोद शेडगे, एक जबरदस्त मात्र समालोचक जे आहे 2014 वर्ष पाहिलं आणि त्यानंतर या समालोचकांनी कुठं थांबलं नाही आणि अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा मात्र गाजवण्याचा मान या समालोचकाच्या नावे आहे। ते देखील आमच्या सोबत या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये नवली प्रीमियर लीग साठी जॉईन झालेले आहेत। चला दोन्ही कर्णधारांनी इथे यायचं आहे आणि आपली प्लेइंग लिस्ट जी आहे ती आमच्यापर्यंत द्यायची आहे। मयूर घरत आणि तुषार मोरे, आपली प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत पोचवायची आहे। जी 15 नाव आहेत ती प्लीज आमच्यापर्यंत पोचवा। धन्यवाद डीजे, थँक्स तुषार मोरे आणि मयूर घरत। प्लीज आपल्या खेळाडूंची 15 खेळाडूंची नावं जी आहेत ती कृपया करून आमच्या कॉमेंट्री स्टुडिओपर्यंत पोचवायची आहे। त्यानंतर तुमची जी काही रणनीती आहे, ती जी गेम प्लॅन्स आहेत ते बनवायचे आहेत। कारण की ज्या गोष्टी मॅन्डेटरी आहेत ते मात्र पहिलं करणं महत्त्वाचं आहे। कारण की आपण ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं करणार आहोत। पाटील्स नेटवर्क आपण पाहू शकता, नितेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेसाठी सज्ज आहे। मिलन पंजाबी कुठे असेल प्लीज आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये यायचं आहे। राजू भाऊंचं देखील आम्ही स्वागत करीत आहोत NPL 2022 मध्ये।
ते मात्र नाणेफेकीचा कौल जरूर आपल्याला पाहायला मिळाला. तुषार मोरे यांच्या संघानं जिंकला होता. त्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी स्वीकारला आणि वक्तव्य देखील ऐकायला मिळालं, कारण की वॉर्मअप मॅच आहे, आम्हाला खेळपट्टीचा आणि मैदानाचा अजून अंदाज नाही आहे. तदनंतर काही प्लॅनिंग जी आहे ती स्ट्रॅटेजी आहे ती पहिल्या गेमनंतर आपल्याला जरूर पाहायला मिळेल असं मात्र वक्तव्य तुषार मोरे यांच्याकडून ऐकायला मिळालं. आणि लीग फॉर्मॅट जर आपण पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला प्रत्येक ठिकाणी आपण हा लीग फॉर्मॅट पाहायला मिळतो. पालघरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला चार्जर प्रीमियर लीगच्या वतीने अतिशय सुंदर लीग फॉर्मॅटच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि लीगमध्ये प्रत्येक कर्णधाराला संधी असते की आपण आपला खेळाडू बदलू शकतो आणि त्या प्लॅनिंगनुसार त्या स्ट्रॅटेजीनुसार मात्र संघ चालत असतो. आणि ती स्ट्रॅटेजी आता मात्र या नवली प्रीमियर लीग 2022 स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चला, दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू जे आहेत ते आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये येऊ द्या. घरत परिवार संघाचा 12th मन आणि रियाज आस्पर संघाचा 12th मन प्लीज आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये येऊ द्या. अतिशय सुंदर स्पर्धा. मात्र पहिला मॅच पाहायला मिळतोय. दोन संघ हे समोरासमोर आपल्याला खेळताना दिसतील. अतिशय सुंदर ट्रॉफीज ज्या आहेत त्या आपल्या साईड स्क्रीनवरती पाहायला मिळतात. आणि प्रत्येक मॅचसाठी सामनावीर आपण पाहू शकता. चषक जे आहेत ते आपण आपल्याला पाहायला मिळेल. दोस्ती ग्रुप यांच्या माध्यमातून जरूर दिले गेलेले आहेत. एक चांगलं सौजन्य जे आहे ते पाहायला मिळतं. प्रणय गरत, संदीप परदेसी, जलीश शेख, बलदेव गरत यांचा दोस्ती ग्रुप आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यांच्या माध्यमातून केवल पाटील देखील त्या ग्रुपचे सदस्य आहेत. त्यांच्या माध्यमातून मात्र ह्या ट्रॉफीज ज्या आहेत त्या पाहायला मिळतात. आणि पहिल्या मॅचला आता सुरुवात नक्कीच होईल. चला, मयूर घरात आपली सलामीची जोडी जी आहे ती देखील मैदानाच्या दिशेला रवाना करायची आहे. दोन पंचांची जोडी जी आहे ती देखील सज्ज असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आपल्याला रिझवण्यासाठी देखील व्हॉइस ऑफ वसई यार्डने मिस्टर प्रमोद शेडगे हे देखील सज्ज आहेत. प्रमोद, कसं वाटतं नवली प्रीमियर लीग 2022 सीझन 3 मध्ये आल्यानंतर? हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. धन्यवाद मंथन गरत. पवनसूत आयोजित नवली प्रीमियर लीग 2022 हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. आजचा पहिला दिवस आणि डे अँड नाईट ही स्पर्धा आपण पाहू शकणार आहोत दोन फॉर्मॅटमध्ये. आजपासून या क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. 8 एप्रिल आणि 9 एप्रिल 2022 सर्व नवलीकरांसाठी ही प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सातत्याने दुसरं वर्ष हे स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. गेल्या वर्षात आपण डे मध्ये ही स्पर्धा पाहिली होती आणि यंदाच्या वर्षात जर आपण पाहिली थर्ड इयर आपल्याला पाहायला मिळतं. नवली प्रीमियर लीग 2022 हे शानदार सोहळा. थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं उद्घाटन समारंभ सोहळा पार पाडला गेला. लेजंड क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळाले. आणि नवली गाव म्हटलं की खेळाडूंचा खजिना हे आपण सातत्याने पाहिलंय. आणि नवली गाव म्हटलं की आता
खूप उदयोन्मुख खेळाडू हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. आजपासून या 2 दिवसांमध्ये क्रिकेटचा महासंग्राम हा रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. सुसज्ज असं मैदान, कारण आज मुंबईमध्ये गेला तर तुम्हाला अशी मैदानं बिलकुल दिसणार नाहीत, परंतु हे आज मैदान जे शाबूत आहे ते खरोखरच नवलीकरांच्या माध्यमातून आज भाग्याची गोष्ट आहे. आणि तुम्हा सर्वांना मिळवून देणारं व्यासपीठ म्हणजेच नवली प्रीमियर लीग 2022 चा आजचा पहिला दिवस आणि पहिला सामना आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. सराव सामना आपल्याला पहिला पाहायला मिळतोय आणि वॉर्मअप मॅच, ऑब्झर्वेशन मॅच असं म्हणायला हरकत नाही. आणि ज्या पद्धतीने ऑब्झर्व केलं जाईल की पहिलं म्हणजे खेळपट्टीवर कोणत्या पद्धतीने पिच होणार, चेंडू कोणत्या पद्धतीने आपण पाहणार आहोत, कशी आउटफील्ड आहे, या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यासाठी मात्र अनुभवाने समृद्ध असलेले तुषार मोरे एका साईडला आपण पाहू शकता. टेनिस क्रिकेट मधला नवली गावातील अनमोल हिरा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यासाठी मात्र वॉर्मअप मॅच आपण पाहू शकाल 2 संघांमध्ये. आणि प्रथमतः या नवली गावातील आपण गोड आवाज ऐकूया मंथन करत यांच्या मुखातून. सन्माननीय किरण अप्पा पाटील यांचं देखील आम्ही नवली प्रीमियर लीग 2022 मध्ये स्वागत करीत आहोत. योगेशजी घरत यांचं देखील आम्ही स्वागत करीत आहोत नवली प्रीमियर लीग 2022 मध्ये. दोन्ही संघ सज्ज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला तुषार मोरे आहे आणि एका बाजूला ब्रिजेश घरत. चला, गेम ऑन होत असताना पाहायला मिळतोय षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती दिग्वेश. NPL सीझन 3 2022 चा पहिला मुकाबला मात्र 2 संघांच्या माध्यमातून, 2 कर्णधारांच्या माध्यमातून समोरासमोर खेळताना पाहायला मिळतो. चला, दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये. पहिला चेंडू लँड होतोय. पहिला चेंडू ब्रिजेश खेळतो. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळून काढले चेंडूला. चेंडू गेलाय सरळ सीमा रेषा पार. येतोय वेलकम चौकार. डीजे धन्यवाद डीजे थँक्स. अतिशय सुंदर. मात्र सुरुवात जी आहे ती ब्रिजेशच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली आणि चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या घरत परिवार संघाची फलकावरती झालेली आहे 4. षटकातील दुसरा चेंडू यावेळेला मात्र ओळखलं दिग्वेशने आणि या खोलवर टप्प्यात जरूर टाकलं. या चेंडूला लँड केला आणि सुंदर खेळून काढलं. बॉटम हँडच्या माध्यमातून लॉंग ऑफच्या दिशेला फंबलिंग देखील तिथे पाहायला मिळालं आणि एकेरी धाव जी आहे ती फलकावरती पाहायला मिळते. 2 चेंडूंच्या खेळानंतर झालेली आहे 5. अतिशय सुंदर असं सुसज्ज मैदान आणि या सुसज्ज मैदानामध्ये मात्र हा क्रिकेटचा रंगणारा सोहळा पुढील 2 दिवस मात्र आपण अनुभवणार आहोत डे अँड नाईटच्या माध्यमातून. पंचांचे संकेत जरूर इथे येत आहेत. व्हाईट बॉल आणि सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर टेनिस बॉल क्रिकेटचा चेहरा हा बदलताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो आणि हे बदलते क्रिकेटचे संकेत या नवली प्रीमियर लीगच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. सुंदररित्या खेळून काढले चेंडूला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जरूर खेळून काढला. तिथे मात्र प्रज्योत चौधरी पाहायला मिळतात. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तितकंच चांगले मात्र धावा ज्या आहेत त्या पाहायला मिळाल्या. 3 चेंडू आतापर्यंत हाताळून झालेले आहेत. धावसंख्या फलकावरती झालेली आहे बिनबाद 8 धावा. मात्र पुन्हा एकदा खेळून काढले चेंडू. बराच काळ हवेमध्ये होता मात्र क्षेत्ररक्षक तिथे तितक्याच वेगाने मात्र पुढे येत आहेत. धावसंख्या आपण पाहू शकतात फलकावरती झालेली आहे 9. षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने हाताळण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज दिग्वेश टू ब्रिजेश.
आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा जरूर पाहायला तिथे मिळाला होता. बराच बाहेर गेलेला चेंडू पंच आमच्यापर्यंत दर्शवतायत. वाईट बॉल आणि अवांतर धावेने धावसंख्या जर आपण पाहू शकतायत फलकावरती झालेली आहे. 10 धावा 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा बॅटचा ब्लेड ओपन केला आणि या चेंडूला खेळून काढले स्टेटच्या दिशेला. चेंडू येतो सरळ सीमारेषा पार. येतोय NPL षटकार. धन्यवाद. एक प्रतिभा संपन्न खेळाडू काय असतो त्याचं मात्र उत्तम उदाहरण यावेळेला मात्र ब्रिजेशच्या बॅट मधून जरूर पाहायला मिळतं आणि 6 धावांनी धावसंख्या आपण पाहू शकतात फलकावरती झालेली आहे. पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावरून खेळून काढले. चेंडू आलाय सरळ सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय चौकार. धन्यवाद आलेल्या आमच्या सर्व खेळाडूंचं, मान्यवरांचं, क्रीडाप्रेमी रसिकांचा नवली प्रीमियर लीग 2022 मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. क्रिकेटचा हा सुंदर असा मात्र सोहळा पाहायला मिळतो 8 एप्रिल आणि एक चांगलं आयोजन आणि नियोजन गेले महिनाभर सर्व ग्रामस्थ मंडळ, पवनसुत क्रीडा मंडळ देखील मात्र अतिशय तयारी मात्र करत होते या स्पर्धेची आणि या दिवसाची आपण सर्वजण वाट पाहत होतो आणि तो दिवस मात्र आज आपल्या समोर पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर असा क्रिकेटचा सोहळा आपल्याला या पवनसुतच्या मैदानावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आलाय गोलंदाजी मार्गवरती तुषार मोरे. कर्णधार तुषार. इथे मात्र पहिलं षटक पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात धावा ज्या आहेत त्या पाहायला मिळाल्या 20. षटकातील पहिला चेंडू. यावेळी मात्र अख्खा टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय. चेंडू गेला सरळ सीमारेषा पार. येतोय षटकार. डीजे धन्यवाद. अतिशय सुंदर मात्र फटका. आतापर्यंत 2 षटकार आणि 2 चौकार या सत्रात पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जरूर गेले होते. खेळून काढले चेंडूला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं फील्ड देखील पाहायला मिळालं आणि स्ट्राईक रोटेट जी आहे ती पाहायला मिळते कारण की दोन्ही फलंदाज जर आपण पाहू शकतायत चांगल्या लयमध्ये खेळताना दिसत आहेत. निखिल घरत पाहायला गेलं तर 4 चेंडू आतापर्यंत त्यानं फेस केल्या. 10 धावा त्या निखिलच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात आणि ब्रिजेश घरत देखील कुठे मागे आपल्याला पाहत दिसत नाहीये कारण की त्यानं देखील 4 चेंडू फेस केलेत. 15 धावा या वैयक्तिकरित्या बनवलेल्या आहेत आणि या सांघिक धावसंख्या ही फलकावरती झालेली आहे 1.2 षटकांच्या खेळानंतर 27 धावा. यावेळी मात्र डान्सिंग डाऊन पद्धतीने खेळून काढला. संधी जरूर प्राप्त झाली आणि या चांगलं जजमेंट इथे पाहायला मिळालं. फलंदाज ब्रिजेश घरत बॅक टू दी पवेलियन. धन्यवाद. इथे मात्र पहिला ब्रेक थ्रू तुषार मोरे यांना मिळवून दिला. खेळण्यास भाग पाडलं ब्रिजेश घरतला आणि फटका खेळण्याचा मोह ब्रिजेशला आवडता आला नाही आणि ब्रिजेश मात्र तंबूच्या आसराला जाऊन परतलाय. ब्रिजेशची जागा घेण्यासाठी आता नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने मात्र दाखल होत असताना पाहायला मिळतोय प्रथमेश घरत. आता या दोन्ही फलंदाजांना मात्र एक चांगली पार्टनरशिप जी आहे ती देखील बिल्ड करावी लागणार आहे कारण की लीगचा पहिला सामना मात्र 2 संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. अतिशय सुंदर असं आयोजन आणि नियोजनबद्ध स्पर्धा मात्र नवली गावकऱ्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि प्रेक्षकांची गर्दी जी आहे ती मात्र हळूहळू जसा जसा दिवस पुढे सरकेल आणि प्रेक्षक जे आहेत नवली ग्रामस्थ जे आहेत ते मात्र
इथे या मैदानाच्या सभोवताली आपल्याला पाहायला मिळतील, यात काहीच शंका नाहीये. चेंडू आतापर्यंत या षटकातील हाताळून झालेले आहेत 2-3 चेंडू. बघूया षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा. यावेळी मात्र धीम्या गतीचा चेंडू. पहिला चेंडू मात्र फक्त फलंदाजाने खेळून काढला, कारण की हे देखील पाहणं फलंदाजाचं कर्तव्य असतं. कारण की ज्यावेळेला तुम्ही क्रीजवरती येता त्यावेळेला पहिला चेंडू त्याचा वेग कसा आहे, त्याची दिशा कशी आहे, त्याचा टप्पा कसा आहे ते देखील पडताळणं खूप महत्त्वाचं असतं आणि तेच प्रथमेशने मात्र पडताळून पाहिलंय. यावेळी मात्र पुन्हा एकदा लेंथ पद्धतीचा मार तुषारच्या माध्यमातून, कारण की या खेळाडूमध्ये देखील ती प्रतिभा आहे, कारण की एक टॅलेंट आहे तुषार मोरेमध्ये. अनेक मैदानं त्यानं गाजवलेत आपल्या कुशल खेळाच्या जोरावरती. लेदर बॉल क्रिकेट असो किंवा टेनिस बॉल क्रिकेट असो. त्यानंतर करण मोरे याला देखील आपण इन ॲक्शन पाहणार आहात. दोन बंधू आपण पाहू शकतात सातत्यानं पवनसुत नवली या संघाकडनं खेळताना दिसतात. पुन्हा एकदा यावेळेला मात्र अतिशय सुंदर खेळून काढले चेंडूलाल होताना जरूर पाहायला मिळाले आणि या चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. येतोय चौकार. धन्यवाद थँक्स. ती मात्र अतिशय सुंदर मात्र धावा ज्या आहेत त्या जमताना पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 1 गडी बाद 31 धावा. चांगली सुरुवात जी आहे ती मात्र सध्याच्या घडीला घरात परिवारच्या फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ब्रिजेश यानं सुरुवात दणक्यामध्ये केली होती, मात्र ब्रिजेशला खेळण्याचा मोह आवडता नाही आणि या जेलचीच्या स्वरूपामध्ये माघारी परतला आणि तदनंतर प्रथमेश आणि आपण पाहू शकता 2 फलंदाज निखिल घरत चांगली कामगिरी करताना आपल्या संघासाठी. प्रथमेशनं आतापर्यंत 3 चेंडू खेळले, 4 धावा या बनवल्या त्या चौकाराच्या माध्यमातून. निखिल घरत देखील 4 चेंडू आणि 10 धावा देखील निखिलच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती ध्रुव. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज. गोलंदाजी मार्ग वरती ध्रुव घरत. 21 वर्षीय खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळतो आणि या खेळाडूने देखील आपल्या खेळाने मात्र इम्प्रेस केला आणि ती इम्प्रेसिव्ह कामगिरी पहिल्या चेंडूवरती ध्रुवच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. फलंदाज त्रिफळाची तोंड तंबूच्या आसराला येतोय निखिल. धन्यवाद निलेशजी घरत यांचं देखील आम्ही स्वागत करीत आहोत. नवली प्रीमियर लीग 2022 मध्ये निषाद घरत यांचं देखील आम्ही स्वागत करीत आहोत. अतिशय सुंदर असा टो क्रशिंग यॉर्कर जो आहे तो पाहायला मिळाला ध्रुवच्या माध्यमातून आणि फलंदाज निखिल घरत बॅक टू द पवेलियन कडे जात असताना तर यानंतर 2 संघांनी देखील तयार राहायचं आहे. एका बाजूला असणारे अभिनय रायझिंग स्टार विरुद्ध डोंगरी डेअर डेव्हिल्स यानंतरचा होणारा सामना. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. अतिशय सुंदर मात्र ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतायत कशा पद्धतीचा हा चेंडू मात्र ध्रुवने फेकला आणि सर्व यष्ट्यांवरती जाऊन आदळलेला आहे. जे प्रेक्षक आमच्या मैदानाच्या आतून गाडी घेऊन जातात त्यांना विनंती आहे की कोणी मैदानाच्या आतमधनं आपल्या गाड्या ज्या आहेत त्या घेऊन जाणार नाहीये, अन्यथा कारवाई जी आहे ती देखील केली जाईल. षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय ध्रुव. सुंदररित्या खेळून काढले या चेंडूला ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण जे आहे ते पाहायला जरूर मिळालं आणि एकरी धाव जी आहे ती मात्र तिथे पाहायला मिळते आणि धाव संख्या आपण पाहू शकतात फलकावरती झाली 32 धावा. संयोग घरत आपण पाहू शकतायत त्यांचा संघ राऊत संयोग राऊत मात्र पाहायला मिळत आहेत नक्कीच आमच्यापर्यंत बघताना. अभिनय रायझिंग स्टार आणि डोंगरी डेअर डेव्हिल्स हे दोन्ही संघ आपल्याला खेळताना दिसतील. षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन येईल ध्रुव. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुंदरसा चेंडू ध्रुवच्या माध्यमातून अलॉंग द ग्राउंड मात्र खेळून काढलं. प्रज्योत तिथे आहे. सुंदर क्षेत्ररक्षण जे आहे
ते पाहायला मिळतं. आणि यंदाच्या मोसमात विराटांचं ते मैदान मला आजही आठवतं, ती स्पर्धा आजही आठवते. आमदार चषक आणि 103 धावांचं ते टार्गेट चेस केलं पवनसूत नवली संघ. आणि ही ताकद आहे पवनसूत नवली संघाची, हे विसरता कामा नये. कारण की पालघर डहाणू परिसरात पाहायला गेलं तर 56 वर्ष या संघाला झालेत आणि एक जुना जाणता संघ म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. आणि पालघर म्हटलं की अजून अनेक जुने जाणते संघ जे आहेत ते आपल्या समोर लगेच, कारण की या मैदानाच्या शेजारी पाहायला गेलं तर आझादीन पालघर हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. दीपक नायर, काना भरवाड, संजू मात्रे, जया चव्हाण यांच्यासारखे खेळाडू जे आहेत ते पाहायला मिळाले होते. आणि एक आठवणी ज्या आहेत त्या मात्र या खेळाच्या माध्यमातून सातत्यानं होतात. त्यानंतर ओमकार पालघर हा देखील एक जुना संघ आपल्या पालघर विभागातील पाहायला मिळाला होता. गणेश जाधव, गुड्डू ठाकूर, प्रशांत अर्थातच बबडी यांना पाहायला मिळालं होतं. सुंदररित्या खेळून काढले चेंडूला, फक्त टायमिंग जे आहे ती दिशा देण्याचं काम इथे सुरू केलं आणि चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार, येतोय चौकार. डीजे धन्यवाद, डीजे थँक्स. आपण पाहू शकताय जय महाराष्ट्र पालघर आनंद पटेल यांना तर कोणीही विसरू शकणार नाहीये, कारण की त्यांनी जर पाहायला गेलं तर पालघर मधल्या खेळाडूंना पहिला प्लॅटफॉर्म मिळवून दिला. ज्या मॅचलेस ट्रॉफी असेल किंवा आरके ट्रॉफी असेल तिथे मात्र आपल्या पालघरमधील सर्व खेळाडूंना मात्र जे आहेत त्या मात्र संधी आनंद पटेल यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. अतिशय सुंदर असा टप्पा आणि चांगला स्विंग जो आहे तो ध्रुवच्या माध्यमातून पाहायला मिळतो. अफसर शेख यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच खेळाडूला मात्र पेस्ट्रीज ज्या आहेत त्या देखील दिल्या जातात, त्यांचा देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. त्याचबरोबर रंजन जोशी यांना देखील आम्ही विसरून चालणार नाही आहोत, कारण की त्यांनी देखील पुढाकार या पालघरचं क्रिकेट कसं पुढे जावं याकडे मात्र पाहायला गेलं आणि सातत्यानं चांगलं कार्य मात्र त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला गेलं. तो अफसर शेख देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करीत आहोत. चला मॅचकडे आपण वळूया. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 38, 38 धावा. त्याचप्रमाणे दोस्ती ग्रुप यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी मात्र ट्रॉफीज ज्या आहेत त्या देखील प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात येईल. यावेळी मात्र षटकातील पहिला चेंडू यशच्या हातखंडातून जरूर पाहायला मिळतो, अतिशय सुंदर. मात्र या यंदाच्या मोसमात जर पाहायला गेलं तर KPL कुणबी प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील यशच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने मात्र गाजवताना हा खेळाडू जरूर दिसला होता. आणि यावेळी मात्र नवली प्रीमियर लीग आपल्या गावच्या स्पर्धेमध्ये षटक हाताळताना जरूर दिसतोय. मात्र सुंदररित्या खेळून काढले चेंडूला, चेंडू बराच काळ हवे त्या नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक जात आहे, तत्पूर्वी चेंडू गेलाय सीमारेषा पार, येतोय चौकार. धन्यवाद, डीजे थँक्स. इथे मात्र प्रत्येक खेळाडू जर पाहायला गेलं तर याच मैदानावरती सातत्यानं सराव करताना दिसतात आणि त्यांना या मैदानाचे सर्व बॅकग्राऊंड जे आहे ते देखील माहीत आहे आणि कुठले प्लस सायन्स आहेत आणि कुठले निगेटिव्ह सायन्स आहेत ते देखील प्रत्येक खेळाडूला माहीत आहेत. आणि त्या अनुषंगाने मात्र खेळ जो आहे तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रंगताना दिसतोय. 3.2 षटकांचा खेळ हा फलकावरती झालाय. धावसंख्या फलकावरती झालेली आहे 42, 42 धावा विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. त्यावेळी मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळून काढले. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतात आणि त्यांना बीट करतो चेंडू, चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार, येतोय चौकार. धन्यवाद. जो फटका होता तो मात्र यावेळेला पाहिलं कौशिक यांनी. क्षेत्ररक्षक दोन्ही वाईड होते आणि त्याचाच फायदा मात्र त्यांनी स्टेटच्या दिशेने खेळून काढला आणि 4 धावा आपल्या संघासाठी जरूर मिळवल्यात आणि धावसंख्या फलकावरती झालेली आहे 46. ऑन द राईज पद्धतीचा चेंडू, बॅटची कडा जरूर लागली आणि फलंदाज कौशिक बॅक टू द पवेलियन.
धन्यवाद. आता मात्र कर्णधार मात्र जबाबदारी स्वीकारत असताना गडी बाद झालेले आहेत. एका मागोमाग एक 3 धावसंख्या फलकावरती झालेली आहे 46. षटक जर आतापर्यंत फेकून झालेले आहेत 3.4. 5 षटकांच्या लढती आपण पाहणार आहात. नवली प्रीमियर लीग 2022च्या माध्यमातून अतिशय सुंदर मात्र ऑर्गनायझेशन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. चांगले चषक आपण पाहू शकतायत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत ही पहिली मॅच आपण पाहतो जिथे 2 संघ हे खेळताना समोरासमोर जरूर दिसत आहेत. रिया जास्पर विरुद्ध घरत परिवार. ड्रिंक्स ब्रेक जे आहे ते मात्र आपण षटक संपल्यानंतर करणार आहोत. 3.4 षटकांचा खेळ ते पूर्ण झालाय. षटकातील 5वा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज यश. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, व्यूहरचना पाहिली. 3 क्षेत्ररक्षक हे ऑन साइडला पाहायला मिळत आहेत आणि ऑफ ड्राईव्ह साठी आपण पाहू शकतायत एक कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. वॅडिश लॉंग ऑन ऑफ देखील पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मात्र सुंदररित्या खेळून काढला मयूर घरतने. लॉंग ऑफला प्रज्योत तिथे आहे आणि चांगली कॉलिंग, चांगला ताळमेळ 2 फलंदाजांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतो. कारण की येणारा प्रत्येक चेंडू हा दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. कारण की लीग फॉर्मॅट जर पाहायला गेला तर प्रत्येक संघासाठी प्रत्येक मॅच ही खूप महत्वाची असते आणि ते महत्व आता मात्र दोन्ही संघांनी ओळखलं असं म्हणायला हरकत नाही. कारण की एका क्षणाला पाहायला गेलं कुठेतरी घरत परिवारचे फलंदाज मात्र चांगल्या रणनीतीने कामगिरी करत होते. मात्र त्या रणनीतीला मात्र कुठेतरी अंकुश लावला जातोय गोलंदाजीच्या माध्यमातून. पण धावा ज्या आहेत त्या आपण म्हणू शकाल की कुठेतरी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावरती झालेली आहे 48 धावा. षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सुंदररित्या खेळून काढले. चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे कुठलीही चुकी करणार नाहीये. फलंदाज मयूर घरत बॅक टू दी पवेलियन. आपला हात भारी, लाद भारी, चमायला सगळंच लय भारी. धन्यवाद. 4 षटकांचा आढावा घेतला तर धाव संख्या आपण पाहू शकतात फलकावरती झालेली आहे 48. गडी बाद झालेले आहेत 4. नवली प्रीमियर लीग 2022 सीझन 3 दरवर्षी काही ना काही नवीन करण्याचा मानस मात्र नवली ग्रामस्थांचा असतो आणि यंदाच्या वर्षात आपण पाहिलं तर एक सुंदर असं मात्र आयोजन आणि नियोजन दिवस रात्र स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आमचे सर्व बांधव, सर्व ग्रामस्थ ते मात्र स्पर्धेचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात आणि यूट्यूबच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा आपण पाहू शकणार आहात. पाटील्स नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते यूट्यूबच्या माध्यमातून जॉईन झालेले आहेत त्यांचं देखील आम्ही नवली प्रीमियर लीग 2022 मध्ये स्वागत करीत आहोत. दोन्ही संघांनी तयार राहायचं. यानंतर अभिनय रायझिंग स्टार विरुद्ध डोंगरी डेअर डेव्हिल्स. षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती. आणि 5 षटक आणि 5 गोलंदाज असा फॉर्मॅट मात्र या लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतो. जेणेकरून मात्र सर्व खेळाडू जे आहेत प्रतिभा संपन्न आहेत आणि त्यांचं मात्र टॅलेंट जे आहे ते या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतं आणि चांगलं मात्र आयोजन आणि नियोजनबद्ध अशी ही स्पर्धा इथे आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती नीरज ठाकूर. पहिला चेंडू मात्र सुंदररित्या खेळून काढले. भाविक घरच्या बॅट मधून येतोय षटकार. 6 धावा. धन्यवाद. आपली ओळख जी आहे ती मात्र भाविकने पहिल्या चेंडूवरती जरूर दाखवले. 2010 हे वर्ष समोर आलं आणि त्यानंतर वसईचा चिमाजी अप्पा मैदान पाहायला गेलं तर 192 धावा या खेळाडूंना मात्र बनवल्या होत्या आणि तोच मात्र खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लेदर क्रिकेट त्यांना हाताळलं होतं. पवनसूत नवली या संघाकडून देखील त्याला खेळताना पाहायला मिळालं होतं आणि तोच भाविक घरत मात्र आपल्या शैलीमध्ये सुंदर मात्र वेलकम फटका पाहायला मिळतो. 6 धावा आणि 6 धावांनी धावसंख्या आपण पाहू शकतायत फलकावरती झालेली आहे 54. 54 रन्स ऑन द स्कोर कार्ड.
तसेच पुढील 5 षटकांसाठी आपण सुमधुर गोड आवाज देखील ऐकणार आहात. व्हॉइस ऑफ वसई आडणे प्रमोद शेडगे एक जबरदस्त समालोचक आहेत. षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतो राईट मोर द विकेटने नीरज टू भाविक. मात्र खेळपट्टीच्या बराच बाहेर चेंडू फेकला गेलाय आणि पंचांचा डिसिजन येतोय नो बॉल आणि फ्री हिटची संधी आता मात्र भाविकसाठी पाहायला मिळते. आणि क्रिकेट जर पाहायला गेलं जसं जसं क्रिकेट बदलतं गेलं आणि हे नवीन नवीन नियम जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत ICCच्या माध्यमातून आणि फ्री हिट ची ही संधी आता बघूया संधीचं सोनं भाविक करेल की नाही ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय नीरज ठाकूर. राईट मोर द विकेटने फ्री हिटची आता मात्र संधी जरूर आहे नामी संधी भाविककडे. यावेळी मात्र पुन्हा एकदा आपण पाहू शकताय ट्रॅकला चेंडू स्पर्श करून गेलाय की काय पंच आमच्यापर्यंत सिग्नल काहीच अजूनपर्यंत पोहोचवत नाहीयेत. निर्धाव चेंडू जो आहे तो पाहायला मिळतोय. धावसंख्या 4.2 षटकांच्या खेळानंतर झालेली आहे 55 55 धावा. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुंदररित्या खेळून काढले चेंडूला आणि ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून प्रज्योत तिथे येतोय. एकेरी धाव जी आहे ती पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहू शकतायत फलकावरती एका धावेने झालेली आहे 56 रन्स ऑन द स्कोर कार्ड. षटकातील चौथा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होते पुन्हा एकदा नीरज. सामना केला प्रथमेश. यावेळी मात्र चेंज ऑफ लाईन मात्र यावेळेला पाहायला मिळाली आणि सुंदररित्या खेळून काढलं अलॉंग द कार्पेट. एकेरी धाव पूर्ण केली. चांगला ताळमेळ चांगली कॉलिंग आणि 2 धावा ज्या आहेत त्या महत्वपूर्ण पाहायला इथे मिळत आहेत. धावसंख्या 2 धावांनी फलकावरती झालेली आहे 58 धावा. रितेश घरत आणि नीरज तळेले आपण पाहू शकतात अतिशय सुंदर स्कोर कार्ड मात्र आपल्याला पाहायला मिळते. स्कोरर गुणलेखक जे आहेत त्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. षटकातील 5वा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय पुन्हा एकदा नीरज टू प्रथमेश. खोलवर टप्प्यात यावेळेला जरूर टाकला होता. पुन्हा एकदा प्रज्योत पुढे येतोय आणि एकेरी धाव जी आहे ती महत्वाची आहे कारण की मोठे फटके मारून काहीच होत नसतं कारण की एकेरी दुहेरी धावा या देखील तितक्याच महत्वाच्या असतात आणि त्यावरती भर देणं फलंदाजांना ते देखील महत्वपूर्ण असतं. आणि एकेरी धावेने धावसंख्या घरत परिवार संघाची फलकावरती झालेली आहे 59 धावा. षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा नीरज फेकतोय. सुंदररित्या खेळून काढलाय चेंडूला. अक्षय तिथे आहे. एकेरी धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र तिथे नाही. षटकाची देखील इथे झाली आहे. पहिलं सत्र संपुष्टात येते. 5 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 61 धावांचं टार्गेट हे समोर आहे. चला अभिनय रायझिंग स्टार संघाचा कर्णधार आणि डोंगरी डेअरडेव्हिल संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स जवळ यायचा आहे. चला पुढील समालोचनासाठी मी आमंत्रित करतोय व्हॉइस ऑफ वसई मिस्टर प्रमोद शेडगे यांना. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक.
अफसर शेख आणि फैजल पटेल यांना विनंती करीत आहोत की आपण पुढे यायचं आहे. पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. किरणजी पाटील यांना विनंती आम्ही करतो की पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहू शकतात पेस्ट्री ज्या आहेत त्या अफसर शेख यांच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या आहेत. फैजल पटेल आपण देखील पुढे यायचं आहे. किरण अप्पा यांना आम्ही विनंती करीत आहोत की त्यांचा देखील स्वागत सन्मान करायचा आहे. चला दोन संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस करण्यासाठी यायचं आहे. अभिनय रायझिंग स्टार्स आणि डोंगरी डेअर डेव्हिल्स. ओव्हर टू प्रमोद शेट्टी. थँक्यू व्हेरी मच मंथन करत. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकाल खूप सुंदर आणि छान स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पवनसूत आयोजित नवली प्रीमियर लीग 2022 हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. 8 व 9 एप्रिल असं हे क्रिकेटचं टायटल आपल्याला पाहायला मिळतं आणि पहिला सामना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या साक्षीने या स्पर्धेला सुरुवात झाली. पाटील्स नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र आपण पाहू शकाल. यूट्यूबवर जे आमचे श्रोते जोडले गेलेत त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून आयोजकांच्या वतीने धन्यवाद. चला अभिनय रायझिंग स्टार संघाचा कर्णधार आणि डोंगरी डेअर डेव्हिल्स संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी इथे यायचा आहे. खूप सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिला सामना आपण पाहतोय आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 60 धावा 12च्या सरासरीने 61 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. अतिशय ग्लॅमर या टेनिस क्रिकेटचा जो रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतो. लीगचा फॉर्मॅट खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड वेगाने वाहताना प्रत्येक खेड्यापाड्यात आणि ग्रामीण भागामध्ये या स्पर्धेचा आज जो लीगचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो खूप वेगाने वाढत असताना पाहायला मिळतोय. आज प्रत्येक गावागावामध्ये ही स्पर्धा खूप प्रकाश झोतामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली नवीन संकल्पना घेऊन आलेली ही स्पर्धा अर्थातच NPL ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अनुभवाचा खजिना असलेला गाव क्रिकेटच्या माध्यमातून हा आपण सातत्याने पाहिलं आणि सुशोभित असं गाव आपल्याला पाहायला मिळतं. या नवली प्रीमियर लीगचा दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा आजचा फर्स्ट डे पहिला दिवस. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून यूट्यूबवर जे श्रोते जोडले गेलेत त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. चला वेळ दौडू नका प्लीज, घाई करा जरा. प्रत्येकाला विनंती करेन वेळेच्या बाबतीमध्ये वेळ दौडू नका. 61 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. सेकंड मॅचचा टॉस या ठिकाणी होतोय. या आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी समोर समोर यायचं. एका बाजूला आहेत करण मोरे आणि एका बाजूला आपण पाहतो यतीन पाटील. किरण अप्पा यांना आम्ही विनंती करीत आहोत टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स जवळ या. एका बाजूला आपण पाहतोय जबरदस्त खेळाडू आणि उदयनमुक्त खेळाडू असे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. किरण अप्पा आपण टॉस करण्यासाठी इथे यायचं आहे. कारण कसं वाटतंय NPL खेळताना, कारण की तुमचा खेळ जो आहे तो वृद्धिंगत होत असताना आम्ही पाहतोय आणि आपल्या घरच्या मैदानावरती खेळताना कसं वाटतंय? छान वाटतंय. ह्या वर्षी जरा गेल्या वर्षीपेक्षा जास्त म्हणजे बघायला गेलं तर खूप चांगलं ग्राउंड बनवलं आहे आणि गेल्या वर्षी दिवसा होते, ह्या वर्षी नाईट आहेत, तर लोकांना पण टाईम भेटेल मॅच बघायला आणि मॅच नक्कीच. एका बाजूला आपण पाहू शकतात यतीन पाटील. यतीन कसं वाटतंय घरच्या मैदानावरती आपण पवनसूत नवली संघाकडनं एकत्र खेळत असतो पण गावाकरता आपण वेगवेगळ्या टीम मध्ये खेळतोय, कसं वाटतंय? खूप छान वाटते. ऑर्गनायझ पण खूप चांगलं केलेलं आहे आणि फर्स्ट नाईट टुर्नामेंट केलेली खूप चांगलं वाटतं खेळायला.
चला, कारण की ऑनगोईंग मॅच देखील आहे. चला, आप्पांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते कॉईन जो आहे स्पिन करायचा आहे, कारण की आप्पा म्हटलं की क्रिकेटचं मैदान आणि क्रिकेटचं मैदान म्हटलं की आप्पांच्या अनेक आठवणी. आता मात्र टॉस जो आहे तो इथे केला जातोय. हेड इज द कॉल आणि हेड नाणेफेकीचा कौल. आताच आपल्याला निर्णय जो आहे तो लगेच कळवायचा आहे, कारण नाणेफेकीचा कौल हा अभिनय रायझिंग स्टार संघानं जिंकलाय आणि या निर्णय जिंकल्यानंतर काय निर्णय असणार आहे, 5 षटकं ही तुमच्या समोर असणार आहेत. आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतो. फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. असे कुठले 5 ट्रम्प कार्ड फलंदाज तुमच्याकडे आहेत की ज्यांच्यावरती तुम्ही पूर्णपणे विश्वास दर्शवणार आहात, कारण की लीग मॅच स्वतः तुम्ही एक समोर फलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. असे कुठले फलंदाज आहेत ज्यांच्यावरती तुम्ही विश्वास दर्शवणार आहेत? नयन आहे, चेतन आहे, मोहित गरत आहे आणि कुणाल सध्या फॉर्ममध्ये आहे. नक्कीच तुम्हाला देखील आम्ही या मॅचसाठी शुभेच्छा देतोय आणि एका बाजूला यतीन आहे, तुम्हाला आता गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं, तुम्हाला देखील आम्ही शुभेच्छा देतो. चला, ऑनगोईंग मॅचकडे आपण पुन्हा एकदा वळूया. आप्पांना देखील आम्ही विनंती करतोय आपण व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे. ओव्हर टू प्रमोद शेटगे. 2 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाल्यानंतर जर आपण पाहिलं तर 2 फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला परतले गेलेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. मोरेश्वर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून हार्दिक स्वागत आहे. नवली प्रीमियर लीग 2022चा आजचा पहिला दिवस रात्र ही डे अँड नाईट ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर नवलीकरांसाठी खूप सुंदर दिवस आहे, कारण औचित्य साधून आलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 9-10 अशी ही स्पर्धा होती, परंतु 8-9 मध्ये ती कन्वर्ट झाली. हलक्याशा हाताने बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग करत असताना सॉफ्ट हँड बॉटम हँडचा उपयोग केला गेला, नरम हाताने खेळला गेला होता, एकदा वर्जित केली जाते. कारण ब्रिजेश गरत अनेक मैदानं ज्याने आपल्या स्वतःच्या कुशल नेतृत्वावर अनेक फलंदाजांना मात्र ज्याने तंबूच्या आश्रयाला परतवलं गेलंय, अनेक विकेट हॅट्रिक ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतं तो ब्रिजेश गरत. भूटानतील जादू काय असते याचं प्रात्यक्षिकरण देणारा हा गोलंदाज सातत्याने आपण पाहतोय. फुलटा चेंडू होता, आ बैल म्हणजे मार, चेंडूला सरळ फेकून दिलंय. 6 धावांकरता गुड शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग, ह्यूज अ 6. आयुष्यात 2 गोष्टी कधीच वाया घालवायच्या नसतात. पहिली गोष्ट म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंदाचा क्षण. आणि फुलटॉस आलेला हा चेंडू कधीच वाया घालवायचा नसतो, तेच केलं मात्र. आणि त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट कसं खेळावं हे दर्शवत असताना दुसऱ्या धावेसाठी निघाले होते फलंदाज, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. एकेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 8 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 61 धावांचं पाठलाग करताना खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एका साईडला संघ आपण पाहू शकतायत रिया, हा संघ आपण पाहू शकाल. घरत परिवार एका साईडला आपण पाहू शकाल. ऑन ड्राईव्ह खेळला गेलाय, एक धाव ब्रिजेश घरत. पहिले 2 चेंडू ब्रिजेशचे खूप छान पद्धतीने हाताळले गेले आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर यावेळेला एक फुलटॉस चेंडूने पुन्हा एकदा इकॉनॉमी घसरला गेला आणि पहिलं षटक कंप्लीट होत असताना धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 9 या धावसंख्येवर. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथून पार्टनरशिप खूप महत्वपूर्ण भूमिका राहील. थोडीशी घाई करा, वेळ दौडू नका. घेऊया आपण एक छोटीशी विश्रांती आणि जाऊया आपण डीजे ऑपरेटर कडे. या ऐकूया एक सुमधुर संगीत. Akshay. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. खूप ऐतिहासिक मैदान पवनसुत नवलीचं आपल्याला पाहायला मिळतं.
धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 9 या धावसंख्येवर. हा चेंडू बॅटला ब्रश करून जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. यस इज गॉन. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. तिसरा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला बॅक टू द डगआउट. सुपर बॉलिंग. अप्रतिम चेंडूचं यावेळेला आपल्याला प्रात्यक्षिकरण पाहायला मिळालं. या विकेटच्या निमित्ताने या ऐकूया आपण सुमधुर संगीत. धन्यवाद. गावातील वरिष्ठ मंडळींपैकी एक यशवंतजी घरत यांचं आम्ही स्वागत करीत आहोत नवली प्रीमियर लीग 2022 मध्ये. कारण की सर्वांचा आशीर्वाद हा आमच्या पाठीशी असणं गरजेचं आहे आणि असं मात्र आशीर्वाद देणारे बाबा आपल्यात उपस्थित आहेत. ओव्हर टू प्रमोद. 9 धावा फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 3 गडी बाद झालेत. खूप बिकट परिस्थिती आतापर्यंत रिया या संघाची आपल्याला पाहायला मिळते. रिया 11 हा संघ आपण पाहू शकाल. 61 रन्स टू विन असताना स्टार्ट अगदी मात्र यावेळेला नाजूक स्थितीमध्ये झाली. षटकार आला ब्रिजेश गरजच्या चेंडूवर, ज्या गोलंदाजीवर आपण पाहू शकलात आणि तदनंतर मात्र सावरू शकलेले नाही आहेत. फलंदाज ऑफ साईडला योगेशचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी 1 धाव स्वतः सर्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. या संघाचे धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती एकंदरीत आपण पाहू शकाल जवळजवळ 10 धावा. 10 रन्स ऑन द बोर्ड लागले. आता 3 गडी बाद झालेत. 10 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खूप नाजूक स्थिती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. रिया जास्पर या संघाची प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळला गेला होता. चेंडू निघून जाईल शॉट थर्डमॅनला. तत्पूर्वी 1 धाव येईल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 11 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण आतापर्यंत भाविक घरजच्या माध्यमातून पाहायला मिळतं. ऍक्शन खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. नॅचरल डिलिव्हरी ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल लेदर क्रिकेटचा अनुभव आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा शरीराचा वेध घेत असताना चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. लेग बायच्या इशाराने 1 धाव वर्जित केली जाते पंचांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 12 धावा 3 गडी बाद झालेत. 1.4 चेंडूचा खेळ समाप्तीवर झालाय. 5 षटकांमध्ये 60 धावा या मात्र लगावल्या गेल्या. प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्या अगेन्स्ट जर आपण पाहिलं तर खूप नाजूक स्थिती आतापर्यंत पाहायला मिळते. ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. ब्रिजेश गरजचा सुंदर क्षेत्ररक्षण. प्रेझेन्स ऑफ माइंड इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि ते दर्शवत असताना आपण पाहू शकाल एकच ऍक्शन मध्ये अटेम्प्ट करून मात्र चेंडूला फेकणं खूप कठीण असतं. परंतु हॅट्स ऑफ असेल ब्रिजेश गरजला. मॅग्निफिसंट थ्रो. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 12 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्ट्रोक चांगला होता तेवढीच मात्र यावेळेला रनिंग बिटवीन द विकेट सुपर पाहायला मिळाली. 14 धावा 14 धावा हलक्याशा हाताने मजबूर केलं होतं परंतु कोणताही क्षेत्ररक्षक पुढे नाहीये आणि त्याकरता एकच धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 15 रन्स 15 धावा. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूमध्ये 46 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडू 46 धावा. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा नवली प्रीमियर लीग 2022. जैसी चिट्ठियों का सहारा है दोस्तों. यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया. यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया. 100 बार शुक्रिया 100 बार शुक्रिया. 100 बार शुक्रिया. बिलियन बार शुक्रिया. तुम जैसे चिट्ठियों का सहारा है दोस्तों. 2 षटकांचा खेळ झाला आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 15 धावा 3 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका साईडला रिया जस्पर हा संघ आपल्याला पाहायला मिळतो तर एका साईडला आपण पाहू शकाल घरत परिवार हा संघ आपण पाहू शकाल. फलंदाजी करताना गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षणासाठी
यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर खूपच बाहेर होता, आउटसाइड दी लेग स्टंप. पंच वळतायत, वाईटचा इशारा करतायत, धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 16 धावा, 16 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. खूप सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा. जसजसं मात्र यावेळेला सत्र पुढे जाईल तसतसा रोमांच या स्पर्धेचा आणखी उंचावेल आणि एक टेनिस क्रिकेटची नामवंत स्पर्धा आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. नयन घरत यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आम्हाला कव्हर करण्यासाठी मिळाली. खास करून प्रणय घरत असतील, चांगल्या प्रकारचं ज्यांनी मात्र आम्हाला सपोर्ट खूप समालोचनामध्ये केलं गेलंय आणि त्यांचा सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. तुषार घरत असतील, तुषार मोरे असतील, करण मोरे असतील, ही मात्र जी टेनिस क्रिकेटमधली खाण आहे जी आपल्याला पाहायला मिळते, दिग्गजांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती स्कोर कार्डवर 17 चेंडूमध्ये 43 धावांचं लक्ष आहे. 2.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 61 धावांचं पाठलाग करताना कुठेतरी मात्र यावेळेला नामुष्की उडवले गेले. यावेळेला पाहिलं न्याहाळलं, कोणतेही छेडछाणी करण्याचा प्रयत्न केला गेला नाही. आउटसाइड दी लेग स्टंप. पंच वळतायत, वाईटचा इशारा करतात. धावसंख्येत भर होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 19. या धावसंख्येवर 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. दिवस रात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नवली प्रीमियर लीग, आज क्रिकेटचा धुमधडाका आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळेल. अतिशय ग्लॅमर या खेळाला आणि टेनिस क्रिकेटचा जो आज क्रेज वाढलाय तो वाकण्याजोगे क्रिकेटिंग शॉट यावेळेला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर आणि डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडूला मात्र रोखलं गेलंय. सुंदर क्षेत्रक्षण, सुपर फिल्डिंग. फेकी येईपर्यंत मात्र 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती एकंदरीत रिया जास्पर या संघाची 21 या धावसंख्येवर 21 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 16 आणि 16 चेंडूमध्ये रिया जास्पर या संघाला 40 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना प्रथमेश उजव्या हाताने कॉमेंट्री स्टुडिओ एंड कडून ऑफ साईडला पुन्हा एकदा मात्र कव्हर ड्राईव्ह क्लास टायमिंग यावेळेला पाहायला मिळतं. कारण तुमच्याकडे प्रॉपरली जर तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम असेल तर धावा या तुमच्या बॅटमधून अगणित असतील आणि तेच मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. ज्याप्रमाणे एखाद्या गायकाला मात्र ताल, लय, सूर या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ना, त्याचप्रमाणे मात्र फलंदाजाला मात्र 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट त्याचं युजेस फुटवर्क, पायांची हालचाल. दुसरी गोष्ट चेंडूवर नजर आणि तिसरी गोष्ट वेळ, टायमिंग. आणि तेच मात्र यावेळेला योगेश बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला होता. कलात्मक फटका होता. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावतोय ब्रिजेश घरत. तत्पूर्वी एकच धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3रा आहे. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत जवळजवळ 4 चेंडूचा खेळ झालाय. 14 चेंडू आणि 38 धावा. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना मिसिंग द लाईन आणि मिडल स्टंप या वेळेला मात्र बिखरवलं गेलंय. यष्टी उद्ध्वस्त केली गेली, फर्निचर डिस्ट्रॉइड होतोय. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द डगआउट मिस्टर प्रज्योत गॉन. 9 चेंडूमध्ये 16 धावा. सुपर बॅटिंग, एक षटकार, 177.78 चा स्ट्राईक रेट बाळगताना सुंदर खेळी केली. आपला रोल काय आहे ते अदा केलं आणि या वेळेला मात्र बॅक टू द डगआउट गॉन. तेरा चेंडू 38 धावा हे सामन्याचं समीकरण. 13 बॉल्स रिमेनिंग अँड 38 रन्स रिक्वायर्ड टू विन. 23 धावा आणि 4 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. 61 धावांचा पाठलाग करताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ध्रुव, एक अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. बॅकफुटला जाऊन फक्त चेंडूला दिशा दिली. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 24 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा पाहायला मिळते. दिवस रात्र ही स्पर्धा आपण पाहू शकणार आहोत. या सामन्यानंतर कदाचित फ्लड्स ऑन होतील आणि एक वेगळाच नजारा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकणार आहोत. पाटील्स नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबवर कव्हरेज होताना पाहायला मिळते. घेऊया एक छोटीशी विश्रांती. या आपण जाऊया डीजे मॅनकडे.
12 चेंडू आणि विजयासाठी 37 धावांचं लक्ष्य. धावा होऊ शकतील, मी करेन, आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण भूमिका असेल. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला ध्रुवने आणि तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 25 वर. लॉस ऑफ 4 विकेट. सुरुवात मात्र यावेळेला जर आपण पाहिली तर खूप संत गतीने झाली. 2 फलंदाज लवकरात लवकर 2 चेंडूवर बाद झाले. तदनंतर मात्र प्रज्योतने संघाला सावरलं आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर यावेळेला 11 चेंडू आणि 36 धावा. एक मोठा फटका सामन्यामध्ये खूप काही सांगून जाईल, परंतु त्यासाठी मात्र कॉन्फिडन्स लेवल खूप महत्वाची भूमिका. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं, तिथून मात्र शफल झाला आणि खूप चांगल्या प्रकारचा बॉटम हँड यावेळेला आपल्याला पाहायला मिळाला. कलात्मक फटका होता. मनगडामध्ये जान होती ती योगेशच्या. तत्पूर्वी एक धाव येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 26 रन 26 धावा या फलकावर पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेट खूप विश्व पुढे चाललंय आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाचं क्रिकेट हे वेगवेगळं फॉर्मॅट. यावेळेला ध्रुवच्या बॅटमधून मात्र खणखणीत दर्जेदार सनसणीत षटकार येत असताना नवली प्रीमियर लीग NPL सिक्सर. 6 धावा, छोटा पॅक, बडा धमाका. DJ Kalpesh in the mix, in the mix, in the mix. जबरदस्त फटका होता. नजाकत भरा शॉट आपल्याला पाहायला मिळाला. ध्रुवच्या बॅटमधून 9 चेंडू 29 धावा विजयासाठी. अप्रतिम सेन्सिबल क्रिकेट ध्रुवच्या माध्यमातून यावेळेला पाहायला मिळतो. फक्त ऑन ड्राईव्ह खेळला गेला. एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि योगेशला मात्र यावेळेला सॅक्रिफाईस करताना आपण पाहू शकाल. हे आहे समंजस क्रिकेट आणि त्याच पद्धतीने मात्र आपण पाहू शकाल सेन्सिबल क्रिकेट योगेश हाताळत असताना. एक धाव येते, एकच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. आता मात्र आपण पाहू शकाल 33 रन्स 33 धावा या फलकावर पाहायला मिळतात. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे जर आपण पाहू शकाल 8 आणि 8 चेंडूमध्ये 28 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईपर्यंत या आपण वळूया डीजे मॅन. तीन 3.4 चेंडूचा खेळ झाला. 8 चेंडू 28 धावा. ध्रुवने मात्र या सामन्यामध्ये जान आणले गेले. छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अपकमिंग यंग टॅलेंट. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटचा टो लागला गेला होता. चेंडू मात्र शॉट थर्डमॅनला निघून जातोय. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 34 धावा. नवीन फलंदाज अक्षय यावेळेला पाहायला मिळतोय. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 7 आणि 7 चेंडूमध्ये 27 धावा. एक सुंदर सामना फर्स्ट मॅच आपण पाहू शकाल. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर मयूर घरत. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना शॉट थर्ड मॅन गली पॉइंट. त्यानंतर गली रिझन आपण पाहू शकता. त्यानंतर एक कव्हर पॉइंट घेतला जातो. एक्स्ट्रा कव्हर नाहीये मात्र मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र निघून जाईल. लॉंग ऑनला बीट करून चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता दैव देतीने कर्म नेते. चौकार नशिबाचा चौकार मिळतोय. 4 धावा. थँक्यू. धावांची गती फलकावर 6 चेंडू आणि विजयासाठी 23 धावा. स्ट्रॅटेजिक टाइम आउट यावेळेला आपण पाहू शकतायत. NPL सीझन 3चा हा धूमधडाका क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. यंदाच्या वर्षात काहीतरी नाविन्य घेऊन येण्याची गरज होती आणि ते नाविन्य आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच दिवस रात्र हे वैशिष्ट्य ठरलं गेलंय. या स्पर्धेचं 2 दिवस ही स्पर्धा आपण पाहू शकणार आहोत. 8 आणि 9
असा मात्र क्रिकेटचा महासंग्राम आज नवलीकर एकत्रित होत आहेत, कारण वर्षातून 2 दिवस आपल्या गावाला काहीतरी घेऊन येण्याची इच्छा असते आणि त्याच पद्धतीने आपण पाहतो एकमेकाच्या खेळीच्या वातावरणात मात्र आपण एकमेकांना गाठीभेटी देत असतो आणि त्याच पद्धतीने क्रिकेटचा हा माहोल खूप चांगल्या प्रकारचा आपण पाहू शकाल आणि नवलीकर आज एकत्रित होत असताना खरोखरच युनिटी स्ट्रेंथ हे मात्र आज आपल्याला पाहायला मिळतं, कारण फक्त क्रिकेट आहे निमित्त परंतु एकत्रित एकोपा येणं खूप गरजेची गोष्ट पाहायला मिळाली होती. यावेळेला ऑन साइडला जबरदस्त प्रहार, स्लॉक स्विचचा फटका, मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग, ह्यूज 6, 6 धावा. पाच चेंडू आणि विजयासाठी 17 धावा. छोटा पॅक बडा धमाका, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट बाय ध्रुव. सुपर टायमिंग, काय जबरदस्त नजाकत भरा शॉट यावेळेला पाहायला मिळाला. सुपर टायमिंग. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला मी निखिलचं कौतुक करेन, कमबॅक करण्याची संधी मिळाली आणि यावेळेला कमबॅक करीत असताना आपण पाहू शकताय तर ध्रुवला मात्र आता 4 चेंडू 17 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. काय जबरदस्त पहिला सामना मात्र या ठिकाणी रंगतदार स्थितीमध्ये आणि पैसा वसूल मॅच आपण पाहू शकाल या दोन संघांमध्ये. यावेळेला पाहिलं न्यायालय हा चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल यस फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते, कारण खूपच उजव्या स्टंपच्या बाहेर होता आणि हे ध्रुवला सुद्धा कदाचित ठाऊक असेल आणि त्याकरता मात्र यावेळेला आपण पाहू शकता चेंडू मात्र सरळ निघून जातोय. गुड डिलिव्हरी. कमबॅक कसं करावं, षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये आपली असलेली कॅपेबिलिटी यावेळेला कशी ओळखावी आणि ते दर्शवत असताना आपण पाहू शकता 3 चेंडू आणि विजयासाठी 17 धावा. ऑन साइडला फटका चांगला आहे, चेंडूला मात्र यावेळेला वळवलं गेलंय. पंचांचा निर्णय काय येतोय? फ्लॅट 6. पुन्हा एकदा सामन्यामध्ये येत असताना 2-11. तुझी चिमणी उडाली दोन चेंडू आणि 11 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 2 balls रिमेनिंग अँड 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. ध्रुवने मात्र सामन्यामध्ये या वेळेला धूम मचवले. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल, कारण या खेळाडूच्या हाईटकडे जाऊ नका, या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. या खेळाडूकडे खूप टॅलेंट आहे आणि तेच मात्र क्षमता प्रतिभावान संपन्न खेळाडू ठरतोय आतापर्यंत. अपकमिंग यंग टॅलेंट. 2 चेंडू 11 धावा. निखिल एका साईडला मात्र थोडासा प्रेशराईज असेल, परंतु ध्रुवने मात्र या वेळेला आपल्या परिपूर्ण कौशल्याचा फायदा उचलत असताना सुपर बॅटिंग केले गेले. हा चेंडू मात्र या वेळेला इंटू द गॅप मध्ये निघून जाईल. 2 शतरक्षकांना बेदून चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता 1 चेंडू आणि विजयासाठी 7 धावा. चला आपण फक्त एक नियमावली असेल की 1 चेंडू मध्ये 4 धावांचं एकंदरीत 1 चेंडू 7 धावा आहेत, परंतु विभागून असेल का 1-1 पॉइंट, कारण लीगचा फॉर्मॅट आपण खेळतोय. पाहायचं आहे ध्रुव मात्र आपल्या संघाला 1 पॉइंट मिळवून देईल का. जर हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या ध्रुवच्या फलंदाजीसाठी. सुपर बॅटर. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे, चेंडू मात्र निघून जाईल. छोटा पॅक बडा धमाका. जबरदस्त. सुपर मॅग्निफिसंट. जर कदाचित तो चेंडू जर रिस्क घेतली नसती, कदाचित लेग स्टंपला राहिला असता
तर या सिटीचा वाईड आला असता, परंतु यावेळेला आपण पाहू शकताय ध्रुवने मात्र दर्शवलंय की मला प्लेइंग 11 मध्ये का जागा मिळते नवली संघाच्या माध्यमातून. पवनसुत नवली संघामध्ये मला का घेतलं जातं याचं प्रात्यक्षिकरण देत असताना जबरदस्त आक्रमकतेचा सितारा. मॅच टाय झाली, पहिलीच मॅच या वेळेला आपण पाहू शकतायत. ध्रुवच्या बॅट मधून येत असताना सुपर 11 चेंडू मध्ये 32 धावा क्लास टायमिंग सहित फलंदाजी करणारा खेळाडू ध्रुव आपल्याला पाहू शकलात. 11 चेंडू 32 धावा, काय आक्रमकता दाखवली गेली. सुपर बॅटिंग. थोड्याच वेळात आपण फ्लड सॉन्ग सुद्धा करणार आहोत. तर 11 चेंडू मध्ये 32 धावा करणारा ध्रुव सुपर अप्रतिम, खूप चांगलं क्रिकेट दर्शवलं गेलं.